कल्पना खरातनं अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केलाय। अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी कल्पना खरातनं 4 एप्रिललाच राहता न्यायालयामध्ये अर्ज केल्याची माहिती मिळते आहे। कल्पना खरात विरोधात शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। शेतकऱ्याची फसवणूक सावकारी प्रकरणामध्ये भोंदूसह पत्नीवरती देखील गुन्हा दाखल झालाय। त्यामुळे अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी त्यांनी वकिलांमार्फत अर्ज दाखल केलाय। 10 एप्रिलला या अर्जावरती सुनावणी होणार असल्याची माहिती मिळते आहे। भोंदूबाबा अशोक खरात अटकेमध्ये असला तरी त्याची पत्नी कल्पना खरात मात्र अजूनही फरार आहे। तिच्या अटकेसाठी पोलिसांची 3 पथकं रवाना झाली आहेत। नाशिक, पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये या पथकांकडून कल्पना खरातचा शोध घेतला जातोय। खरातच्या पत्नीसह त्याचा मुलगा देखील नॉट रिचेबल आहे। खरात प्रकरणातील आर्थिक व्यवहारांच्या चौकशीसाठी कल्पना खरातची अटक एसआयटी तपासासाठी महत्त्वाची ठरणार आहे। आणि भोंदू अशोक खरात प्रकरणामध्ये तपासाचा वेग वाढलेला असून विशेष तपास पथकाकडून सखोल चौकशी सुरू आहे। खरातच्या ईशान्येश्वर मंदिरातील पुजारी एका कर्मचाऱ्याची पुन्हा चौकशी करण्यात आली आहे। मंदिरातील पूजा, देणग्या आणि दानामधून येणाऱ्या पैशांचा हिशोब, त्याचबरोबर आर्थिक व्यवहार कोणाच्या नावावरती होत होते याची सविस्तर माहिती तपास पथकाकडून घेतली जाते। यासोबतच इतर ठिकाणी होणाऱ्या महापूजांबाबत आणि त्यामागील आर्थिक व्यवहारांचा देखील तपास सुरू आहे। या प्रकरणामध्ये पुरावे आणि साक्षीदार गोळा करण्याचं काम सुरू असून अशोक खरात, पुजारी आणि संबंधित कर्मचाऱ्याची समक्ष चौकशी करण्यात आली आहे। अनेक महिलांचं लैंगिक शोषण करणाऱ्या भोंदूबाबा अशोक खरातच्या अडचणीमध्ये मोठी वाढ झाली आहे। यापूर्वीच 13 गुन्हे दाखल असलेल्या अशोक खरात प्रकरणामध्ये आता ईडीनं एंट्री घेतली आहे। खरात विरोधामध्ये मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल झालाय। अशोक खरातवरती केवळ अत्याचाराचे नाही तर फसवणूक करून कोट्यवधी रुपयांची मालमत्ता जमवल्याचे देखील गंभीर आरोप आहेत। ईडीनं आता या आर्थिक गैरव्यवहाराच्या मुळाशी जाण्यासाठी तपास सुरू केलाय। पोलिसांनी जमा केलेली सगळी कागदपत्र ईडीनं आपल्या ताब्यात घेतलेली असून खरातचं आर्थिक साम्राज्य हे नेमकं कसं उभं राहिलं याची चौकशी होणार आहे। ईडीच्या कचाट्यामध्ये अडकलेल्या अशोक खरातची आता कशी चौकशी होणार आहे, आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूयात। यूएई पर्यंत पोहोचलेल्या खरातच्या हवाला रॅकेटची चौकशी होणार आहे। बँक खाती, मालमत्तांची देखील चौकशी होणार आहे। त्याबरोबरच समता नागरी पतसंस्थेसह 130हून अधिक बँक खात्यांमधील व्यवहारांची छाननी केली जाईल। 63 कोटींहून अधिक रक्कम खात्यांमधून फिरवल्याचा संशय आहे। अनेक खात्यांमध्ये खरात नॉमिनी देखील आहेत। पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरातल्या 100 कोटींच्या मालमत्तांवरती देखील ईडीचं लक्ष आहे। त्याबरोबरच या मालमत्ता सीए प्रकाश पोफळेंच्या नावावरती असल्याचाही दावा आहे आणि त्याचा देखील तपास सुरू होईल। तर 2024 मध्ये पोफळे यांनी 18 रो हाऊसेस आणि 49 गुंठे जमीन ही खरेदी केल्याची नोंद आहे। अधिकृत किंमत ही 19.56 कोटी असली तरी बाजार मूल्य हे 100 कोटींपेक्षा अधिक असल्याचा अंदाज आहे। काळा पैसा, कर चुकवेगिरी, बेनामी गुंतवणुकीत नाशिक, शिर्डी, सिन्नरच्या 52हून अधिक जमिनी या प्रकरणामध्ये चौकशी केल्या जाणार आहेत। तर अशोक खरातनं महिलांचं लैंगिक शोषण करत पूजाविधीच्या नावानं अनेकांची लाखो रुपयांची लूट केली। हा नराधम अशोक खरात बोंदुगिरी करताना अनेकांना वेगवेगळ्या जंगली वनस्पती आणि काही वस्तू पूजाविधीच्या नावाखाली वापरून त्यांना आपल्या जाळ्यामध्ये ओढत होता। बोंदू अशोक खरात नकली नाग, वाघाची कातडी आणि गावठी चिंचोके वापरून अनेकांना गंडा घालत होता। खरात गावठी चिंचोके कुठून मिळवत होता आणि त्याचा कशासाठी वापर करायचा याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। भोंदू अशोक खरात प्रकरणामध्ये अनेक नवनवे कारनामे खरं तर हे एसआयटीच्या तपासामध्ये समोर येत आहे। यामध्ये जर महत्त्वाचं बघितलं तर हा भोंदू अशोक खरात अनेकांना त्या ठिकाणी लाखो रुपयाला गंडा घालत होता आणि त्यातून त्याने कोट्यावधी रुपयांची खरं तर ती काळी माया आहे ती त्या ठिकाणी जमवलेली आहे। त्याच्या पूजाविधीच्या दरम्यानमध्ये जर बघितलं तर अनेक ठिकाणी तपासात समोर आलेला आहे का हा भोंदू अशोक खरात अनेकांना त्या ठिकाणी नागाचं त्या ठिकाणी दर्शन देत होता। त्यासोबत वाघाची कातडीची भीती घालत होता। अनेक ठिकाणी तो या उद्योग व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना लाखो रुपयांमध्ये जो गावठी चिंचोका जो आहे तो बाजारामध्ये आपल्याला अनेकदा ठिकाणी पाहायला मिळतो। बऱ्याच ठिकाणी तो सापडूनही त्या ठिकाणी मिळत नाही असा जो गावठी चिंचोका आहे तो देखील लाखो रुपयांना त्या ठिकाणी विकत होता। तो आता सध्या माझ्यासोबत आपण आहे, आपण जर बघतोय अनेकदा हे जे चिंचोका आहे
याला गावठी चिंचोका म्हणतात. याला जितकं घासलं हा तितका चमकतो. याला चमक जास्त पद्धतीचे असतात आणि या चमक आल्यानंतर ही वस्तू वेगळी काहीतरी वाटते आणि त्याचे लाखो रुपये खरं तर या भोंदू अशोक खरातने अनेकांकडून त्या ठिकाणी मिळवलेले होते. त्यामुळे अनेकदा जर पाहिलं तर या अशा वस्तूंपासून लोक त्या ठिकाणी बळी पडत होता. भोंदू अशोक खरातच्या कारनाम्याला खरं तर त्या ठिकाणी बळी पडत होता. त्यामुळे या सगळ्या संदर्भामध्ये वेगवेगळे जे पुरावे आहेत ते आता एसआयटीच्या माध्यमातून त्या ठिकाणी जमा केले जात आहे आणि या अशोक खरातचे जे वेगवेगळे कारनामे आहे ते दिवसागणिक वाढत असल्याचं पाहायला मिळतं. या सगळ्या प्रकरणाची व्याप्ती देखील खरं तर वाढताना आपल्याला दिसून येत आहे. कॅमेरामॅन मंगेश सोनवणेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक. आणि यानंतर पुढच्या काही महत्त्वाच्या बातम्या पाहूयात. काँग्रेस वगळता सगळ्याच पक्षांनी बारामती निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी आग्रह धरला होता, पण काँग्रेसनं माघार घेतली नाही. काँग्रेसच्या भूमिकेवरती अनेकांनी टीका केली होती, पण राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्यसभेचे नवनियुक्त खासदार पार्थ पवारांनी काँग्रेसच्या भूमिकेवरती संताप व्यक्त केला. आई सुनेत्रा पवारांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी त्यांनी एबीपी माझाशी संवाद साधताना काँग्रेसला सूचक इशाराच देऊन टाकलाय. सगळ्यांना माहिती ते काय करतात आहेत. सगळे मोठे लोक आहेत, सगळ्यांना समजतं काय चाललंय. त्याच्यामुळे त्यांनी विचार केला असेल, त्यांना करू द्या. पण त्यांना नंतर काय त्रास होणार महाराष्ट्रामध्ये हे त्यांना दिसेल. कारण कसं आहे, लोक विसरत नाहीत. आता जो प्रेम दादांचा आहे लोकांच्या मनात, अशा वेळेस हा निर्णय घेणं एवढ्या मॅच्युअर पार्टीनी, म्हणजे जिथं एवढे मोठे नेते आहेत, हे अतिशय चुकीचं आहे. आपण कोणाला थांबू नाही शकत. जसा वेळ येतो तसं समोर जावं लागतं आणि आम्ही समोर जाऊ. समजलं. आम्ही काय कोणाला फोन नाही करणार आहे. जे काय ते नशिबात लिहिलंय ते बघू काय व्हायचंय ते. पण फक्त मला वाईट वाटतं की काँग्रेसचा डाऊनफॉल आहे महाराष्ट्रामध्ये. बारामती विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध करण्यावरून राजकारण सुरू असताना शरद पवारांनी देखील यावरती प्रतिक्रिया दिली आहे. निवडणूक बिनविरोध करण्याची मागणी महायुतीनं लावून धरल्यामुळे शरद पवारांनी त्यावरून राष्ट्रवादीला सुनावलंय. तर बारामतीसाठी शरद पवारांच्या पक्षाकडून उमेदवार देण्यात आला नसला तरी लोकसभेवेळी सुप्रिया सुळेंविरोधामध्ये राष्ट्रवादीनं सुनेत्रा पवारांना मैदानामध्ये उतरवलं होतं, याची जाणीवपूर्वक आठवण पवारांनी करून दिली. तर काँग्रेसवरती नाराजी व्यक्त करणाऱ्या पार्थ पवारांना देखील शरद पवारांनी टोला लगावलाय. असे पक्षांनी देणं सरकार फार चुकीचं असं नाही. त्यांनी निर्णय पक्षाचा अधिकार आहे. त्याची फार चर्चा करण्याचं कारण नाही. आणि विंडोर द्या ही मागणी करण्याचं काही कारण नाही. लोकशाहीमध्ये निवडणूक तुम्हाला लढवायची असेल तर समोर सुद्धा कोण लढेल हे मान्य करूनच निवडणुकीत करणारा उमेदवार उभा केला नाही. आमचं मर्यादित आहे. तसं काय करायचं तर मागची निवडणूक जी झाली ते सुप्रिया विरुद्ध ह्याच उमेदवार आणि ज्यांनी फॉर्म भरला त्याच सुप्रियाच्या विरुद्ध 3 लाख मतांनी सुप्रिया निवडून झाली. त्यामुळे आम्हाला त्याचं काय वैशिष्ट्य नाही. सुप्रियाची 4थी निवडणूक होती. त्यामुळे भाजपा लढवणं काही नाही. लोक पार्थ पवारांनी अर्ज भरल्यानंतर म्हटलं की काँग्रेसचा डाऊनफॉल सुरू होईल, त्यांनी केलं चुकीचं नाही, चुकीचं केलं. राजकारणामध्ये महत्त्वाची लढण्याचं शेतन करायला एक प्रकारची परिपक्वता लागते. ही किस्मत आहे हे आज मी सांगू शकत नाही. दरम्यान शरद पवारांनी पार्थ पवारांच्या राजकीय परिपक्वतेवरती भाष्य केलं. त्याला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी उत्तर दिलंय. ते काय म्हणालेत पाहूयात. एवढा मोठा पहाडासारखा नेता गेल्यानंतर आज आमच्या पक्षावर केवढा मोठा डोंगर कोसळला होता. आज पक्षामधले सर्व आमदार, आमचे खासदार, सगळे कार्यकर्ते एक संघपणे आज एकत्रित ठेवण्यामध्ये पार्थ पवारांना यश आलेलं आहे ना.
आणि त्या पद्धतीनं सुनेत्राबाईंनी यांचं उपमुख्यमंत्री म्हणून शपथ होणं, त्याचबरोबर विधिमंडळ पक्षाच्या नेत्या म्हणून त्यांची निवड होणं, त्याचबरोबर त्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्यांची निवड होणं, या सर्व प्रक्रियेमध्ये पार्थ पवार यांची भूमिका निर्णायक राहिलेली आहे. त्यामुळं पार्थ पवारांनी अतिशय व्यवस्थितरित्या त्यांनी या पक्षाचं युवा नेतृत्व किती सक्षम आहे हे त्यांनी कामातून सिद्ध करून दाखवलं आहे. श्री क्षेत्र नारायणगड आणि श्री क्षेत्र भगवानगड या दोन्ही आध्यात्मिक गडांच्या नारळी सप्ताहाची आज एकाच दिवशी सांगता होतीये. या दोन्ही सप्ताहाच्या सांगता सोहळ्यांना आमदार धनंजय मुंडे उपस्थित राहणार आहेत, तर नारायणगडाच्या सांगता सोहळ्याला मराठा आंदोलक मनोज जरांगे उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या निमित्तानं मुंडे आणि जरांगे एकत्र येणार का हे पाहावं लागेल. उमापूर आणि बडेवाडी इथं पारंपरिक पद्धतीनं होणाऱ्या या सप्ताहांच्या सांगता सोहळ्यामधून धनंजय मुंडे काय भूमिका मांडतात याकडे देखील सगळ्यांचं लक्ष लागलंय. राज्यात परवानगीशिवाय रात्रीतून महापुरुषांचे पुतळे बसवण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असून त्यामुळे अनेक ठिकाणी तणावाची परिस्थिती निर्माण होते. सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील अंजनगाव केलोबा इथं अशाच प्रकारामुळे दोन समाजामध्ये मोठा वाद उफाळून आला. या प्रकरणानंतर पोलिसांनी दोन्ही गटातील अनेकांवरती जीवघेणा हल्ला, दंगल भडकवणे, शासकीय कामामध्ये अडथळा आणणं आणि सरकारी मालमत्तेचं नुकसान यांच्यासारख्या गंभीर गुन्ह्यांखाली तब्बल 8 गुन्हे दाखल केले. दरम्यान जालना जिल्ह्यातील बाळराजे आवारे यांचा या प्रकरणामध्ये सहभाग उघड झालेला असून त्यांच्यावरती विनापरवाना पुतळा बसवणे, जातीय तेढ निर्माण करणे या विरोधात गुन्हा दाखल झालाय. तपासामध्ये अशा पद्धतीचं जे कार्य, अशा पद्धतीचं काम, सामाजिक शांतता बिघडवण्याचं काम, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याचा अवमान होतो अशा ठिकाणी. म्हणजे नियमबाह्य बसवणं, ते पुन्हा काढणं, पुन्हा हे करणं, याच्यात महाराजांचाही अवमान होतो. त्यामुळं अशा पद्धतीचं वर्तन करणं योग्यच नाही. जो छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर प्रेम करतो तो असं करू शकत नाही. त्यामुळं अशा शक्तींना अटकाव करायला लागेल, अशांच्यावर कारवाई करायला लागेल, हे या निमित्तानं मी सांगेन. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.